मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आयडियल कपलसाठी जी स्पर्धा चालू असते त्यामध्ये अर्जुन आणि सायली दोघेजण फारच छान प्रकारे प्रश्नांची उत्तरे देत असतात. हॉटेलचे मालक बोलतात की खरंच तुम्ही दोघेजण एकमेकांना फारच छान ओळखता. तुमच्यासारखं सर्वांना जमेलच असं नाही. आता मग अर्जुन आणि सायली यांना पुढचे प्रश्न विचारण्यात येतात. सायलीला प्रश्न विचारला जातो, खरं लग्न आणि खोटं लग्न कसं काय ओळखणार तुम्ही? प्रियाला वाटतं की आता सायलीला उत्तर देता येणार नाही. सायली बोलते की लग्न खरं असो वा खोटं, आपण त्या नात्याविषयी असा विचार का करायचा? मुळात कोणतं नातं खरं असो किंवा खोटं असो, त्यामध्ये विश्वास असणं फारच महत्त्वाचं आहे. सायलीने असं वेगळंच उत्तर दिलेलं असतं आणि ते उत्तर बरोबरच असतं. सर्वजण सायलीसाठी टाळ्या वाजवू लागतात. आता मग अर्जुनला पुढचा प्रश्न विचारला जातो. ती मुलगी अर्जुनला विचारते की तुम्ही मिस सायली यांना पहिल्यांदा कुठे भेटला आणि तुम्हाला त्या पहिल्यांदा कशा काय आवडल्या? अर्जुन मग फार विचार करू लागतो. त्याला वाटतं की आता सायलीने नेमकं काय लिहिलंय काय माहीत. त्याचं उत्तर चुकलं तर त्याला फारच टेन्शन येणार असतं आणि त्यामुळे तो फारच विचार करत असतो. त्याला हॉटेलचा मालक बोलतो की लवकर सांग, हा काय एवढा अवघड प्रश्न नाहीये. अर्जुन आणि सायलीचा टायमिंगसुद्धा संपत आलेला असतो. आता मग अर्जुन शेवटचे 5 सेकंद राहिल्यावर उत्तर देतो. तो बोलतो की सायली पहिल्यांदा माझ्या केबिनमध्ये आली तेव्हा मी तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडलो. ती माझी सेक्रेटरी म्हणून कामाला होती, त्यामुळे आमचं प्रेम झालं. आणि मग सायली आणि अर्जुन दोघेजण ती स्पर्धा जिंकतात. सायली आणि अर्जुनने स्पर्धा जिंकल्यावर त्या दोघांचे पण प्रेक्षक टाळ्या वाजवून स्वागत करू लागतात. आता मग अर्जुन आणि सायली या दोघांनी स्पर्धा जिंकल्यावर त्यांना हॉटेलच्या वतीने काही गिफ्ट देण्यात येणार असतात. पहिल्यांदा हॉटेलचा मालक सायली आणि अर्जुन यांना अंगठ्या देतो. त्यांना दोघांना तो एकमेकांच्या त्या अंगठ्या बोटामध्ये घालायला सांगतो. सायलीची मात्र असं काहीसुद्धा करायला इच्छा नसते, पण अर्जुनचा मात्र नाईलाज असतो आणि मग तो सायलीला फारच प्रेमाने अंगठी घालतो. सायली मात्र अर्जुनला नाईलाज असल्यामुळे अंगठी घालते, पण हे सगळं तिच्या मनाविरुद्ध चाललेलं असतं. हा सगळा कार्यक्रम चालू असताना इकडे प्रिया त्या वेटरला तिच्याकडे बोलवते आणि फायनल सरप्राईजमध्ये जी चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी प्रिया त्या वेटरला बदलायला सांगते. वेटर बोलत असतो की मॅडम, हे फारच रिस्की होईल. प्रिया बोलते की मी तुला डबल पैसे देते आणि त्याला ती हे काम करायला भाग पाडते. आता मग सायली आणि अर्जुनला शेवटचं सरप्राईज द्यायचं असतं. त्या चिठ्ठीमध्ये सायली आणि अर्जुन या दोघांनी एकमेकांना किस करायचं असं लिहिलेलं असतं. हे ऐकून मात्र सायली आणि अर्जुन या दोघांना फार मोठा धक्का बसतो आणि मग सगळेजण त्या दोघांना फोर्स करू लागतात. सायली मात्र अर्जुनला नको असं बोलत असते. इकडे प्रिया मोबाईलमध्ये शूटिंग चालू करते आणि मग आता सायलीचा मात्र जीव खालीवर होऊ लागतो. तिला फार टेन्शन येऊ लागतं. अर्जुन पण ही परिस्थिती फारच छान प्रकारे सांभाळून सायलीच्या गालावर किस करतो आणि मग सगळेजण लोक टाळ्या वाजवू लागतात. आता मग अर्जुन तेथील माईक हातामध्ये घेऊन सर्व लोकांना बोलू लागतो. या हॉटेलमधील सर्वांनी हा कार्यक्रम फारच छान प्रकारे आयोजित केला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला एक गोष्ट मात्र सर्वांना सांगावीशी वाटते. असं एका कपलला सर्वांसमोर किस करायला लावणं बरोबर आहे का? कोणाच्या पण प्रायव्हसीचा प्रश्न असू शकतो. कोणाला आवडेल तर कोणाला नाही. तुमच्या दृष्टीने जर तुम्हाला असं बरं वाटत असेल, पण एखाद्याचं अशा गोष्टीमुळे मन दुखावू शकतं. अर्जुनचं बोलणं सर्वांना पटतं. अर्जुन बोलतो की अशा काही गोष्टी करायला एखाद्या स्त्रीला फारच जड जाणार. आपण नेहमीच स्त्रियांचा आदर केला पाहिजे आणि स्त्रीच्या मनाचा विचार करायला पाहिजे. हॉटेलच्या मालकाला मात्र फारच राग आलेला असतो. तो बोलतो की हॉटेलच्या नियोजनामध्ये काहीतरी गफलत झाली असणार आहे. फायनल सरप्राईज आम्ही असं कधीच देत नाही. आमचं सरप्राईज म्हणजे आम्ही माथेरानची फ्री टूर वगैरे करत असतो. आणि मग हॉटेलचा मॅनेजर बोलतो की ताबडतोब CCTV फुटेज चेक करा. हे कोणी केलंय ना त्याला शोधून काढा. आता मात्र प्रिया फारच घाबरते. पण अर्जुन बोलतो की अहो काका राहू द्या. हा मे बी प्रँक असू शकतो. कोणीतरी असं गंमत म्हणून केलं असेल. त्यासाठी तुम्ही हॉटेलच्या स्टाफला काहीसुद्धा बोलू नका. सायली पण बोलते की हो काका, तुमचा स्टाफ आम्ही आल्यापासून बघतोय सर्वांची फारच काळजी घेत आहे. त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि आता आम्ही प्रवासामुळे फारच दमलो आहे. त्यामुळे आता आम्हाला जाऊन आराम करू द्या. आता मग अर्जुन आणि सायली दोघेजण निघून जातात. इकडे आता प्रिया तिच्या रूममध्ये येते आणि तिला फारच राग आलेला असतो. तिला फारच टेन्शन येत असतं, कारण तिने केलेला प्रत्येक प्लॅन फ्लॉप होत असतो. तिची फारच चिडचिड होऊ लागते. इतक्यात तिला रविराजचा फोन येतो. ती फोन उचलते. रविराज बोलतो की तन्वी बाळा, पोहोचलीस की नाही? प्रिया बोलते की आत्ताच जस्ट पोहोचले आहे. आता मग रविराज आणि सुमन प्रियाला व्हिडिओ कॉल करू का असं बोलत असतात. प्रियाला मात्र आता काय करावं काहीसुद्धा समजत नाही आणि इतक्यात एपिसोड संपतो.
मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.